नमस्कार. आज आपण DSMचा एज्युकेशन 117 विषय आहे विद्यार्थी सेवा, कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास. यामधला पहिला घटक आपण पाहणार आहोत विद्यार्थी प्रवेश. आता विद्यार्थी प्रवेश, मुख्याध्यापकांना विद्यार्थी प्रवेश देताना कोणकोणते बाबी ज्या आहेत त्या लक्षात ठेवून ते केलं पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. उद्दिष्टे काय आहेत बघा. आपल्या शालेय परिसराकरिता शाळा कशी उपकारक ठरेल, विद्यार्थ्यांची निवड कशी करावी, विद्यार्थ्यांचा गणवेश कसा असावा किंवा कसा निर्धारित करावा, त्यानंतर आहे विद्यार्थी शाले व शालाबाह्य वागणुकीचे नियम कोणकोणते असावेत. ठीक आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण बघू प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे हे मुख्याध्यापकाचे प्रमुख काम असतं. आता यामध्ये प्रवेश कोणाला द्यावा, कोणाला देऊ नये, त्यामध्ये ऑलरेडीच खूप सारे विद्यार्थी असतात. शाळेमध्ये बरीच जागा जी आहे, जागाच्या मानाने बरीच संख्या असते. त्यामुळे शाळेमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला नाकारायचा ही मोठी जिकिरीची गोष्ट आहे आणि हे मुख्याध्यापकांना करायचं असतं. कारण यामधून काय होतं तर अनेकदा गैरसमज होतात, अपसमज होतात, अन्याय होतो, अशा गोष्टी घडून येतात. मग ते घडून आलं तर शालेय वातावरण जे आहे ते बिघडू शकतं. मग त्यामुळे बिघडतात किंवा सामाजिक ताणतणाव वाढण्याची शक्यता जास्त असतं किंवा कोर्ट कचेरी होण्याचीही शक्यता त्यामध्ये नाकारता येत नाही. तर ज्या ठिकाणी स्थानिक शाळांमध्ये स्पर्धा असते तेथे शाळांकडे विद्यार्थी खेचून खूप आवश्यक विद्यार्थी जे आहेत त्या मिळवल्या जातात. तर यामध्ये तर तिसऱ्या प्रकारामध्ये काय केलं जातं तर परिसरात वेगवेगळाच प्रश्न असतो. अशा ठिकाणी प्रवेश इच्छुकांची गर्दी नसते, शाळांची स्पर्धा नसते, तर शिक्षणाविषयी पण उदासीनता दिसून येते आपल्याला. असाही भाग आपल्याला बघावयास मिळतो. अशा विविध प्रकारच्या शाळांकरता प्रवेशांचं सारखेच नियम, सारखेच निकष असले पाहिजेत किंवा गणवेश असेल, विद्यार्थ्यांची वागणूक असेल, ती सारखेच नियम व त्यांच्याकडून सारख्याच अपेक्षा इष्ट ठरत नाही. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं तर त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांकरता जाचकच ठरू शकतात व त्यातून शिक्षणाविषयी त्यांचे गैरसमज आणखीन वाढू शकतात किंवा उदासीनता, ते नाराज होतात, शिकण्यासाठी त्यांची इच्छा राहत नाही. ठीक आहे. आता ह्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे शालेय विवेचन. शालेय विवेचनामध्ये काय आहे बघा की विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी जे धोरण ठरण्यापूर्वी आपला शालेय परिसर कसा आहे याची मुख्याध्यापकांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यास करताना विशेषतः कोणकोणत्या बाबी बघितल्या पाहिजेत तर त्यामध्ये पहिली आहे की शाळा व स्थान परिसर. आपली शाळा कोणत्या भागात आहे, ती खेडे किंवा शहरी भागात किंवा दुर्गम भागात आहे काय हे पाहावे पहिल्यांदा त्या मुख्याध्यापकांनी. शाळेत विद्यार्थ्यांना किती दुरून यावे लागते किंवा लोकवस्ती कशी आहे, तेथील जिथे शाळा लोकेटेड आहे तेथील लोकवस्ती कशी आहे, तेथील लोकांचं सामाजिक व्यवस्था कशी आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, तिथला व्यक्तींचा शैक्षणिक स्तर जो आहे तो किती उंचावलेला आहे, या बाबींचा विचार या मुख्याध्यापकांना करावा लागतो. तर शाळेत येण्याकरता जे रस्ते असतात, वाटा असतात, त्या कशा आहेत, म्हणजे कोणती आहे, वाहतुकी कशी येतात, कोणत्या म्हणजे अवजड वाहते, ट्रक वगैरे, ट्रॅक्टर वगैरे आपण बघतो की उसाच्या ट्रॉली वगैरे असतात, तिथून विद्यार्थ्यांना येणे पॉसिबल होत नाही. आता मी जिथे एका ठिकाणी स्कूलवरती जॉब करत होते तिथेच एकदा काय झालं होतं की एकदा येताना ट्रकने त्या मुलीला धक्का दिला आणि तिथेच त्याची डेथ झाली. म्हणजे त्या उसाच्या ट्रॉलीला मागचं काही दिसत नसतं. म्हणजे अशा ठिकाणीही रोड जे आहे ते रोड असे नको की खूपच तिथे वर्दळ आहे, खूप जड वाहनं तिथून येतात, याचा विचारही करायला हवा. तसेच शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचण्याकरता विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना किती वेळ लागतो किंवा येण्यासाठी किती अडचणी येऊ शकतात याचाही विचार करावा. उदाहरणार्थ
काही मार्गांमध्ये नाले असतात, नदी असतात, ते आडवे येत असतात. मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येणं अडचणीचं होऊ शकतं. ठीक आहे. पुढचं आहे नेक्स्ट आहे शालेय परिसराकरता शाळेची आवश्यकता. आता परिसर जो आहे ते आपली शाळा एकमेव शाळा असेल तर परिसरातील विद्यार्थी व पालकांकरता आपली शाळा आवश्यक ठरते. त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांची वर्तणुकीचे जरा कडक नियम किंवा निश्चित करू शकता, कारण की एकच शाळा असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतील. मग त्यामुळे त्यांची वर्तणूक एकसारखीच असेल असं नाही. त्यामुळे त्यांना आपण बंधनं घालणं किंवा त्यांना नियमात ठेवणं, काही अटी घालून देणं, कडक शिस्त लावणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. परंतु आपल्या शाळेकरता पर्यायी शाळा असल्यास, जर समजा एक सोडून एकासमोरच 2 शाळा आहेत तर तितके कडक राहता येत नाही. त्यामुळे अनेकदा नियम शिथिल करावे लागतात. आता यामध्ये दुसरे आपली एकमेव शाळा असली तर दुर्गम भागातील शाळा विद्यार्थी शिक्षणाबद्दल उदासीनच असतो किंवा दारिद्र्य रेषाखालील समाज आपल्याला शाळेचा परिसर असेल तर त्यांना आपल्या शाळेत विद्यार्थी पाठवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. अशा शाळेत प्रवेशांकरता पालकांना प्रेरित केलं पाहिजे किंवा तेही फार काम खूप जिकिरीचेच असतं. अशा परिसरात समाजाला शाळेची आवश्यकता नसते तर शाळेला समाजाची आवश्यकता असते. त्यामुळे या शाळेत प्रवेशाचे नियम व विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे नियम हे भिन्न भिन्न क्रमप्राप्त ठरते. ठीक आहे. पुढचं आहे प्रवेश नियमावलीचा आधारशिला. यामध्ये काय झालेलं, विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश देण्यासंबंधी नियमावली निश्चित करताना शालेय परिसराचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. आता वरील विवेचनावरून लक्षात येतं आपल्याला की तसेच सगळ्या शाळांकरता प्रवेशासाठी आपण सारखेच नियम ठेवले हे देखील अन्यायकारक किंवा अयोग्य ठरते, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु असे असले तरीही प्रवेशाकरिता काही मूलभूत गोष्टी ठरणे हे विद्यार्थ्यांना कल्याणाकरता आवश्यक ठरते. या बाबींचाही आपण प्रथम विचार करू. ह्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी व्यक्तिगत क्षमता. आता ते विद्यार्थ्याची क्षमता किती आहे, कोणताही अभ्यासक्रम असेल त्या समाधानकारकरित्या पूर्ण करण्याकरता विद्यार्थी जो आहे त्याची पूर्वतयारी असायला हवी किंवा पूर्वतयारी त्याचा पायाच जर पक्का नसेल, बेस जर क्लिअर नसेल तर त्याला पुढची तयारी करताच येणार नाही. आता काही वेळा काय होतं की पूर्वतयारी म्हणजे काय की ती मानसिक पण असू शकते आणि शारीरिक पण असते. काही ज्या विद्यार्थी आहेत ते मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात किंवा शारीरिक दृष्ट्या हे वीक असतात. मग त्यांची तयारी नसते की मी हे अभ्यासक्रम करू शकतो किंवा मला हा जड जातोय किंवा मला हे समजतच नाहीये असं होऊ शकतं. जर अपेक्षित मानसिक किंवा शारीरिक तयारी नसेल तर संबंधित विद्यार्थ्यास तो अभ्यासक्रम समाधानकारकरित्या पूर्ण करता येणार नाही. त्याच्या मनात ती कायम भीती किंवा उदासीनता ही राहणारच आहे. पुढची आहे शारीरिक क्षमता. जर समजा विद्यार्थ्याला शाळेत विविध वर्गामध्ये प्रवेश देताना संबंधित वर्गाकरता तो विद्यार्थी सर्वसाधारण क्षमतेचा असायला हवा. जर फारच खुजा असेल, अशक्त असेल किंवा फारच थोराड किंवा दांड असेल असा विद्यार्थी आपल्याला नको आहे, कारण की सर्वसाधारण अवस्थेत अशा विद्यार्थ्यांना इतरांशी समरसता निर्माण करता येत नाहीत व त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडता तयार होते किंवा कटाकटीची बाबी निर्माण होऊ शकतात किंवा अहंगंडता ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. पुढचा आहे मानसिक क्षमतामध्ये काय दिलेलं आहे तर शारीरिक क्षमतेप्रमाणेच आपल्याला मानसिक क्षमताही लक्षात घेणे आवश्यक आहे.
तो विद्यार्थी जो आहे तो मानसिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेला विद्यार्थी शिक्षकांसाठी खूप डोकेदुखी होऊ शकतो किंवा त्रासदायक होऊ शकतं. अन्य विद्यार्थ्यांना तो करमणुकीचे साधन ठरू शकतो. आता एखादा विद्यार्थी वर्गामध्ये आहे आणि शिक्षक पुढे शिकवतात आणि एखादा मानसिक त्रस्त आहे, कारण की त्याच्या घरचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळं आहे, फॉर एक्झाम्पल आपण धरू, आणि त्याचं लक्ष नाहीये, तर आपण त्याला उभा केलं तर विद्यार्थी त्यांना माहितीच असतात, कारण की ते कायम त्यांच्या सोबतच असतं, वर्गातच असतात. तो कसा आहे तो इतर विद्यार्थ्यांना माहीत असतो. त्यामुळे ते विद्यार्थी त्याच्यावरती हसणार किंवा काहीतरी कमेंट पास करणार. मग अशा गोष्टी घडतात आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे जे मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांचा जो इगो हर्ट होतो. मग त्यामधून त्यांचे राग व्यक्त करणे म्हणा, अशा गोष्टी त्यांना दिसतात. मग ते शिक्षकांसाठी खूप डोकेदुखी होऊ शकतं. पुढचं आहे व्यक्तिमत्व. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांचं व्यक्तिमत्व आचरणात घेणं, विचारात घेणं खूप आवश्यक ठरते, कारण यातूनही अनेक प्रश्न उभे राहतात. आता विविध प्रकारचे आपण शारीरिक व्यंग्य असतील किंवा सर्वसाधारण शाळेत हे प्रश्न उभे राहतात. बहिरापण असेल, तोतरापण असेल, पंगुत्व असेल, दृष्टिकोन, आवाजातील दोष असलेले विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांना समरस होणे कठीण जाते आणि त्यांच्या हीनतेचं किंवा मनोगंड निर्माण होऊ शकतो. एखादा विद्यार्थी जो आहे तो अडखळत बोलत आहे किंवा त्याला एखादा व्यंगत्व आलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा, शाळेतल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. त्यांना हसणे असेल किंवा त्यांचे टिंगलटवाळक्या करणे असेल, या गोष्टींमुळे जो व्यक्तिमत्वाने म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की व्यंगत्व ज्याला आलेलं आहे त्याला न्यूनगंडता किंवा मनोगंडता आलेली येते किंवा येऊ शकते. ठीक आहे. पुढचं आहे आर्थिक क्षमता. आर्थिक क्षमतेमध्ये दिलं आहे की फारच श्रीमंत परिस्थितीमधले असलेले विद्यार्थी हे किंवा अत्यंत गरीब अवस्थेत असणारा जगणारे विद्यार्थी जर ते प्रवेशास इच्छुक असतील तर ते प्रशासनाकरता डोकेदुखी ठरू शकतात. श्रीमंत परिस्थितीतले जे वाढलेले विद्यार्थी असतात, मुलं असतात, ती हट्टी असतात, हेकेखोर असतात, चिडखोर असतात, अशा असण्याची शक्यता त्यांची जास्त असते. तर अत्यंत गरीब जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडतेची भावना पछाडलेली असू शकते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रशासनासाठी ते डोकेदुखी हे ठरू शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की सर्वसाधारण शारीरिक, मानसिक दृष्ट्या स्थित असलेल्या व सर्वसाधारण आर्थिक क्षमता असलेल्या क्षमतेच्या व व्यक्तिमत्वाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळेच्या व संबंधित विद्यार्थ्याच्या विकासाच्या दृष्टीने हिताचे असते. हे आपण प्रवेश नियमावलीमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचं आहे असाधारण विद्यार्थ्यांचे प्रश्न. आता असाधारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये काय येतं बघा की असाधारण विद्यार्थ्यांच्या मध्ये शारीरिक व मानसिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांकरता मोठ्या शहरात विशेष शाळा व्यवस्था असतात. तर त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा किंवा घेण्याकरता मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन किंवा सहकार्य करावयास हवे. तसेच विविध व्यक्ती दोषांकरता किंवा शारीरिक दोषांनी पीडित विद्यार्थ्यांना देखील मोठ्या शहरात विशेष शाळा असतात. आता संबंधित विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवण्याकरता मुख्याध्यापकांनी पालकांना मार्गदर्शन करायला हवे किंवा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची विशेष व्यवस्था असते. तर परत काय होतं की कारण की छोट्या गावात किंवा खेडे गावात अशा सोयी नसतात जे की विशेष विद्यार्थी म्हणजे काय मतिमंद आहेत, गतिमंद आहेत, जे बोलू शकत नाहीत, जे वाचू शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा या असतात. आणि यासाठी विशेष शाळामध्ये घालण्यासाठी विद्यार्थ्याला तुम्ही विशेष शाळांमध्ये घाला हे सांगण्याचं काम हे मुख्याध्यापकांचं असतं. तर यामध्ये
मुख्याध्यापकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना पूर्व इतिहास काय आहे हे मुख्याध्यापकांना माहिती. मुख्याध्यापकांनी स्वतः किंवा शाळेतील अनुभवी शिक्षकांच्या साहाय्याने अशा विद्यार्थ्यांच्या पूर्व इतिहासाचा प्रत्यक्ष मुलाखत घेऊन माहिती गोळा केली पाहिजे. त्याकरिता कोणती विशेष व्यवस्था करावी लागेल याची योजना आखली पाहिजे किंवा पालकांचे सहकार्य घेतले पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरता संबंधित पालकांना पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी पूर्वकल्पना द्यावी व त्यांच्याकडून वेळोवेळी लागणाऱ्या सहकार्याविषयी लेखी स्वरूपात हमी घ्यावी, नंतर प्रवेश द्यावा. ठीक आहे. प्रवेश देताना पाहावयाच्या आवश्यक बाबी. आता विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा आहे तर त्यासाठी कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहेत. तर पहिला आहे तर विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा दाखला. विद्यार्थ्यांना जन्मतारखेचा दाखला प्रवेश देताना पालकाकडून घ्यावा. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच की महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, अशा अभिलेखित ठेवलेल्या व मागितलेल्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र देते. प्रवेश देताना हे प्रमाणपत्र मागावयाचे असते. हे खूप महत्वाचं असतं हे प्रमाणपत्र. तसेच काही कारणांनी उपलब्ध होत नसेल तर पालकांकडून जन्मतारखेच्या बाबतीत शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट या नियमानुसार करून घ्यावे जर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळत नसेल तर. आणि बर्थ सर्टिफिकेटमध्ये जर समजा काही चुका झालेल्या असतील, लेखनामध्ये काही काढाकोड झालेल्या असतील तर त्या अधिकाऱ्यांची त्याबाबत तिथं झालेल्या चुकीजवळच सही करून घेणे, त्या बाजूचं सही करून घेणे. जे विद्यार्थी दुसरी शाळा सोडून येत असतील तर त्यांच्याकडून स्थानांतर सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहेत ते घ्यावे. त्या प्रमाणपत्रावरही जन्मतारखेचा दाखला असतो, ते पाहून घ्यावे. हा झाला पहिला. दुसरा आहे शाळेत शिक्षणासंबंधी दाखला. शिकण्यासंबंधी दाखला. तर विद्यार्थ्यांना ज्या वर्गात प्रवेश घ्यावायचा असेल त्या पूर्वीच्या वर्गातील परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे की नाही याचे प्रमाणपत्र त्याचं देणे त्याने आवश्यक आहे, बंधनकारक आहे. संबंधित नोंद ही स्थानांतर प्रमाणपत्रामध्ये असते, ती पाहून घ्यावी. उदाहरणार्थ त्या प्रमाणपत्रामध्ये कोणकोणत्या नोंदी असतात तर विद्यार्थ्यांचे नाव असते, जन्मतारीख असते, जात असते, जन्मस्थान असते आणि विद्यार्थ्याची वर्तवणूक कशी आहे ही बाब त्यामध्ये असते. आणि यामध्येही जर विद्यार्थ्यांच्या याही प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड झालेली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची त्या खाडाखोडीच्या बाजूस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची संक्षिप्त स्वरूपात सही घ्यायची. नेक्स्ट आहे प्रतिज्ञापत्र. प्रतिज्ञापत्र कशाबद्दल घ्यायचं आहे ते बघा. शाळेच्या व्यवस्थापनाने दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता तयार केलेले नियम पालक व विद्यार्थी पाळतील असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून भरून घ्यावे. प्रतिज्ञापत्र भरून घेतल्यावर नियमांचे पालन करणे पालक व विद्यार्थ्यांकरता बंधनकारक आहे हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. आता पालक व विद्यार्थी जर नियमांचे पालन करत नसते तर त्यावर अनुदान संहितेनुसार कारवाई करता येते. 2 नंबरचा आहे तर प्रवेश आवेदन पत्र. जन्मतारखेचा दाखला, वर्गासंबंधित दाखला व प्रतिज्ञापत्र आदी बाबींचा समावेश असलेले प्रवेश आवेदन पत्र प्रवेश देण्यापूर्वी पालकांकडून भरून घ्यावे. त्यानंतर 3rd आहे प्रवेश निवडीचे निकष. प्रवेश निवडीचे निकष काय आहे बघा. यामध्ये परिसरातील वास्तव्य. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा. शालेय परिसरातील संबंधी चर्चा करताना आपण हे पाहिले की काही शाळांच्या बाबतीत प्रवेशांची विद्यार्थ्यांची संख्या फार अधिक आहे तर काही शाळांमध्ये आवश्यक
काही शाळात आवश्यक संकेतच उपलब्ध होत नाहीत. ज्या शाळेत प्रवेश इच्छुकांची संख्या अधिक असते त्या शाळांनी विद्यार्थ्यांची निवड करणे आवश्यक ठरते. ही निवड करताना विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी मुख्याध्यापकांना घ्यावी लागते. न्यायी मार्गाने प्रवेश घेणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. शाळा जेव्हा एखाद्या परिसरात सुरू करण्यात येते तेव्हा तेथील परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी असाच प्राथमिक हेतू असतो. ही बाब बहुतांश शाळांच्या बाबतीत खरी ठरली असली तरी काही विशेष शाळांना काही बाबतीत वेगळा उद्देश असू शकतो. त्या परिसरात बंधन ठेवता येत नाहीत किंवा परिसराची व्यापक व्याख्या तरी करावी लागते. उदाहरणार्थ जिल्हा असेल, प्रदेश, देश. प्रवेश देताना शालेय परिसरात राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे अग्रक्रमाने प्रवेश मिळवणे आवश्यक ठरते. विद्यार्थ्यांची पूर्वतयारी. शासन, समाज व विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बराच खर्च करत असतात, श्रम घेत असतात. तर तो सर्व खर्च जो आहे तो सत्कारणी लागावा, त्या श्रमाचे फळ त्यांना मिळावे म्हणून विद्यार्थ्यांना आवश्यक ती पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. म्हणून अभ्यासाकरता विद्यार्थ्यास प्रवेश द्यावयाचा आहे. त्याकरिता त्याची पूर्वतयारी आहे की नाही हे पाहणे आवश्यक ठरते. ठीक आहे. पुढचा आहे गुणपत्रिकेतील टक्केवारी. तर गुणपत्रिकेमध्ये टक्केवारी काय आहे बघा. प्रवेश देताना विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणपत्रिका टक्केवारी विद्यार्थ्यांच्या क्रमाने लावून आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड करता येते. पण त्यामध्येही काही दोष असू शकतात. तर काही शाळांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि सर्वच प्रतीकचे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते खूप हार्ड किंवा कठीण असतात. काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोप्या असू शकतात. त्यामुळे मिळणारे गुण प्राप्त होणारे जे आहेत ते एकसारखेच असेल किंवा इक्वॅलिटीचे धरले जातील असं नाही. वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा ही घेतली जाते किंवा त्यांचा गुण एखादा शिक्षक तीच उत्तरपत्रिका जर चेक करत असेल तर त्यांना मिळणारे गुण त्या उत्तरपत्रिकेला मिळणारे गुण हे एकसारखेच असतील असं नाही. मग त्यामुळे काय केलं पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी ही घेतली पाहिजे. तर काही शाळांमध्ये काय केलं जातं तर विद्यार्थ्यांना शिक्षकांना पगार वाढ मिळावा म्हणून शिक्षक काय करतात तर खूप भरमसाठ मार्क देतात आणि त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतात. म्हणजे त्यावरून समजतं की विद्यार्थ्यांना खूप मार्क पडलेले आहेत. तर काही शाळांमध्ये शिक्षकांचे वार्षिक पगार वाढ होण्यासाठी परीक्षेचा निकाल जो आहे तो जास्त लावला जातो. शिक्षकांची बढती होण्यासाठी म्हणजे भरतीवर अशा निकालांचा परिणाम होत असतो. त्यामुळं परीक्षेचे निकाल वाढवण्यासाठी शिक्षकांचा जास्त कल असतो. मग परंतु असे विद्यार्थी पुढच्या वर्गात अभ्यासक्रम न झेपल्यामुळे शिक्षणाला मुकतात पालकांच्या गैरसमजुतीमुळे. पण ह्या गोष्टी घडतात. तर पालकांचे गैरसमज काय असू शकतात की मुलांच्या कल्याणाच्या चुकीच्या धारणांमुळे विद्यार्थी पास होऊन त्याला जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून परीक्षकांशी संसाधनात साधतात व अनेक गैरप्रकारही करतात. असे विद्यार्थी प्रामाणिक विद्यार्थ्यांना गुणक्रमात मागे सरतात व प्रवेशास पात्र होतात. ह्या गोष्टी घडू नये म्हणून ह्या गोष्टीही घडू
शकतात. या गोष्टी घडू नये म्हणून मुख्याध्यापकांनी यासाठी स्वतःच्या पातळीवरती परीक्षा घेणे गरजेचं आहे. पुढचा घटक आहे तर संक्षिप्त प्रवेश परीक्षा. प्रवेश परीक्षा कशी असली पाहिजे बघा. वरती आपण बघितलं की गुणपत्रिकातील काही दोष हे असू शकतात. प्रवेश परीक्षा काय आहे बघा. वरील पद्धतीला पर्याय म्हणून प्रवेश देण्याची निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेत आवश्यक असल्यास क्षमतेचा संक्षिप्त परीक्षा घेणे आवश्यक आहे. संक्षिप्त परीक्षा म्हणजे काय की त्या बाबींची किंवा घटकांची परीक्षा घेणे होय ज्यावर पुढील वर्गाचा अभ्यासक्रम आधारलेला आहे. उदाहरणार्थ असेल भाषेची आकलन क्षमता, लेखन क्षमतेची परीक्षा हे पुरेशी ठरेल. गद्य, पद्य, व्याकरण इत्यादींची गरज नाहीये. म्हणजे अशा परीक्षा घेऊन हे प्रवेश देणे हे योग्य ठरू शकते. पुढचा आहे प्रवेशांकरता आमिषी. म्हणजे विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेमध्ये यावं त्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना पाटी पुस्तके गणवेश आम्ही देऊ, फी पडणार नाही असे सांगण्यात येते. तसेच दुपारचा नाश्ता असेल, सोयीचं काही शाळेला सेवाभावी संस्थेने मदतीने किंवा शासनाच्या साहाय्याने करीत असतात. हे करण्यास तशी हरकत नाही, परंतु काही शाळा संचालक या कामांकरिता शिक्षकांच्या खिशातलेच पैसे वापरतात. म्हणजे ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे की एखादा विद्यार्थी आहे आणि आपल्या शाळेमध्ये तो शिकण्यास यावा असं वाटतंय, पण तरीही आपण त्याला आमिष देऊन शिकण्यासाठी यावं, तुला हे देतो ते देतो, आमिष देऊन जर शिक्षणाला प्रवृत्त करतो आणि मग ते विद्यार्थी आले तर म्हणजे ते एका शाळेला किंवा शिक्षकांना डोकेदुखी हे ठरू शकते. प्रवेशाकरता अपप्रचार म्हणजे काय की एखादा आपली शाळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून इतरांची निंदा किंवा नालस्ती करण्याची एक पद्धत सध्या प्रचलित आहे. ही पद्धत जी आहे ते एकदम खराब पद्धत आहे. म्हणजे आपल्या शाळेतील विविध चांगल्या कार्यक्रमांचा प्रचार करणे, पालकांना त्यांची माहिती देणे हे आवश्यक आहे, परंतु त्यासोबतच दुसऱ्या शाळेतील शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, विद्यार्थी असतील त्यांना तुच्छ लेखणे असेल किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे असेल, हे वर्तन जे आहे ते चुकीचं आहे आणि त्या गोष्टीमुळे शालेय परिसराचे नुकसान होत असते. ठीक आहे. पुढचा आहे प्रवेशांकरता प्रचार. आता शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी म्हणून व पालकांनीही आपल्या पाल्यास शिक्षण देण्यास शाळेत पाठवावे म्हणून प्रचाराकरता विविध कार्यक्रम परिसरात आखता येतात. उदाहरणार्थ असेल सभा असेल, बैठकी असेल, नाट्य असेल, चित्रपट असेल, पालकांची प्रत्यक्ष भेटी असेल, त्यांच्याशी संवाद साधणे असेल, या गोष्टींमधून आपल्याला त्यांना शिक्षणाबद्दल आवड आणि त्यांना आपण चांगलं समजावून सांगू शकतो. तसेच आपल्या शाळेतील शिक्षण जे आहे ते कोणत्या दर्जाचं आहे, विविध सुनियोजित कार्यक्रमातून शाळेच्या कीर्तीमध्ये भर पडते व शाळेचा प्रवेश पण वाढत जातो. रीग लागू शकते किंवा कमीत कमी आवश्यकता संख्येत विद्यार्थी शाळेस मिळू शकतात. आर्थिक निकष. पुढचा घटक आहे आर्थिक निकष. आर्थिक निकषामध्ये प्रवेश देताना आर्थिक निकष बऱ्याचदा विनाअनुदानित शाळांना लावले जातात. आता विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फी भरावी लागते आणि ती फी जी आहे ते शिक्षकांचा पगार त्यातून निघत असतो. हे विनाअनुदानित शाळांमध्ये घडतं. परंतु काही वेळा कसं असतं की मुख्याध्यापकांची इच्छा नसली तरी हे काही स्वार्थी संस्थापक आहेत त्यांना विद्यार्थ्यांकडून पालकांकडून फी घेण्याची सक्तीची करतात. अशा वेळी मग मुख्याध्यापकांनी शक्य असल्यास तर या बाबीला विरोध करावा आणि प्रवेशाची बाब मग स्वतःकडे ठेवूच नये.
ती व्यवस्थापकांकडेच सोपवावी. काही देणगी किंवा कॉम्पिटिशन फी घेणाऱ्या संस्था गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या देणगीतून काही सवलत व सूट देतात. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र मात्र अत्यल्प ठेवण्यात येते. यांचा उद्देश फक्त एवढाच असतो की आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करतो असा आभास उभा करता येते. तर यामध्ये सक्तीचे देणगीला फीचा विरोध करता येणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांनी कॉम्पिटिशन फीतून सूट व सवलतीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करावा. तर प्रवेशाची नियमावली काय असू शकते, तर काय असते, तर पुढचं आहे प्रवेशाची नियमावली. काय असते, तर शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून पालकांना व विद्यार्थ्यांना कोणते नियम पाळावेत लागतील याची आगाऊ माहिती किंवा कल्पना त्यांना देणे इष्ट ठरते. शाळेच्या वेळा संबंधित विद्यार्थ्यास शाळेत केव्हा यावे लागेल व त्यांना सुट्टी केव्हा होईल हे पालकांना व विद्यार्थ्यांना कळवले पाहिजे. देय शुल्क. विद्यार्थ्यांकडून शुल्काची अपेक्षा असेल तर ती केव्हा देय आहे किंवा योग्य वेळी न भरल्यास तर काय होईल हे स्पष्ट करणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना नियमाद्वारे द्यावयास हवे. पुढचं आहे पालकांचे सहकार्य. विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पालकांशी वेळोवेळी संपर्क ठेवणे गरजेचे असते. पालकांना हा संपर्क केव्हा व कसा ठेवावा, पालकांनी शिक्षकांशी हा संबंध किंवा मुख्याध्यापकांशी हा संबंध केव्हा ठेवावा याचे नियम असावे. सर्वसाधारण शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळेतील तास संपल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीमध्ये पालकांनी शिक्षकांशी संपर्क साधणे योग्य ठरेल असे हे नियम घालून दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेतील वागणूक. तर सर्वच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास सुधारण्याच्या दृष्टीने शालेय वातावरण उत्तम राहण्याच्या दृष्टिकोनातून शालेय प्रशासन वेळोवेळी नियम करावे लागतात किंवा घालावे लागतात. तर यामध्ये तशी बेशिस्त निर्माण होते किंवा काही आज्ञा परिसरात कराव्या लागतात. जर काही विद्यार्थी त्या पाळत नसतील तर त्या बेशिस्त निर्माण होते व त्यातून अनेक कटाकटी निर्माण होते. त्यातून अशा निर्माण होऊ नयेत म्हणून शाळेत कसे वागावे याच्या सूचना विद्यार्थ्यास व पालकास आधीच दिल्या पाहिजेत. तसेच नियमभंग केल्यास कोणती कारवाई केली होऊ शकेल हेही नियमावलीत नमूद करावे. शालेय गणवेश. विद्यार्थ्यांकरता शालेय गणवेश निर्धारित करण्याची पद्धत अनेक शाळांमध्ये रूढ आहे. विद्यार्थी गणवेशात शाळेत येणे आवश्यक आहे काय याचा विचारही या संबंधात करायला हवा. गणवेशाचे महत्त्व विद्यार्थ्यास पटवून द्यावे. आता आवश्यकता काय आहे गणवेशाची बघा, तर समाजातील विविध स्तरांवरील विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात. त्याची आर्थिक क्षमता वेगवेगळी असते. शाळेत गणवेश नसल्यास हे विद्यार्थी विविध वेशात शाळेत उपस्थित राहू शकतात. गरीब विद्यार्थी चांगला पोशाख न परिधान करता काहीतरी फाटका तुटका किंवा चुरगळलेला ही पोशाख घालू शकतात. तर श्रीमंत विद्यार्थी असू शकतो एखादा, तर त्याने घातलेला पोशाख जो आहे तो भपकेबाज असेल तर शाळेमध्ये घालून येणे, तर तिथे काही विद्यार्थी तर इतके नटून थटून येतात की त्यांच्याकडे अन्य विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष जाते व शिक्षणात व्यवधान निर्माण होते. शिवाय यातून गरीब विद्यार्थ्यांचंही हीनतेचा मनोगंड व श्रीमंती विद्यार्थ्याचा अहंकार पोसला जातो. त्यामुळे शाळेला गणवेश असणं निर्धारित करणं हे खूप महत्त्वाचे आहे. तर यामध्ये त्याची काळजी कशी घ्यावी, तर तो स्वच्छ ठेवण्यासाठी वृत्ती विद्यार्थ्यांना जोपासली जाते या गणवेशामधून. तर गणवेशात शालेय गटभावनाही जोपासली जाते. विद्यार्थी गणवेशावरून कोणत्या शाळेचा आहे तेही ओळखले जातं. आपल्या वर्तनावरून आपल्या शाळेचा नावलौकिक
खराब होऊ नये अशी गणवेशातील विद्यार्थ्यांची प्रवृत्ती सहज तयार होते. आता गणवेशाचे निर्धारण निकष कसे असतात बघा. गणवेशाचे कापड हे स्वस्त परंतु टिकाऊ असले पाहिजे. टिकाऊ स्वरूपाचे असले पाहिजे, म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना ही घेणं ते परवडलं पाहिजे. सेकंड आहे गणवेशाचा रंग जो आहे तो मळखपाऊ असला पाहिजे, पण आकर्षकही असावा. तो फार भडक नसावा. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितींचा विचार करून मोजे आधी आवश्यक करावेत वा करू नये. पादत्राणे मात्र आवश्यक असावे. गणवेशात शाळेची ओळख म्हणून फीत व बिल्ला अल्प किमतीत व विनामूल्य शाळेकडून पुरवण्यात यावा. परकीयांची नक्कल करण्यात किंवा श्रीमंत मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांची गणवेशाची नक्कल करण्याचा प्रयत्न नसावा. गणवेशातून भारतीयत्व दिसावे. म्हणजे काय की आपण चड्डी पॅन्ट किंवा शर्ट हे असावं मुलांसाठी, आणि मुलींसाठी स्कर्ट असेल किंवा पंजाबी कुर्ता असेल, चुडीदार असेल, यातून आपलं भारतीयत्व प्रदर्शित होतं. गणवेश शाळेतील विविध कार्यक्रमात विशेषतः खेळ आदींमध्ये अडथळा निर्माण करणारा नसावा. स्थानिक समजुतीच्या विरोधात गणवेश नसावा. उदाहरणार्थ खेडे विभागात माध्यमिक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींकरता स्कर्ट ब्लाउजचे निर्धारण केल्यास समाजात त्याविरुद्ध बराच विरोध निर्माण होतो. गणवेशाची स्वच्छता. गणवेशाच्या परिधानासोबतच तो नेहमी स्वच्छ असण्याचे बंधनकारक विद्यार्थ्यांवर घालण्यात यावे. 6 दिवसांपर्यंत एकच गणवेश घालून त्याचा वापर अन्य वेळी करता येणार नाही किंवा करू नये, किंवा करीत असल्यास तो मळणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वसाधारण आर्थिक क्षमता तशी असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास 2 गणवेशाचे संच घ्यावयास सांगावे, किंवा आठवड्यातून एक त्यांना विदाऊट गणवेश, म्हणजे गणवेश नसला तरी हे चालेल, हे बंधन जे आहे, हे नियम जो आहे तो शिथिल करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी जे आहे ते स्वच्छ सुंदर गणवेशात येतील. शालेय वर्तुळ. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना शाळेत करण्यात येणारे व अस्तित्वात असलेले नियम पाळावे लागतील, अशी आपण प्रवेश अट घातली पाहिजे. प्रत्यक्षात हे सर्वसाधारण नियम कोणते आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना द्यावयास हवी किंवा पालकांना द्यावयास हवी. तर शाळेच्या वर्तणुकीचे नियमांचे लक्ष काय आहे बघा, की शाळा संचालित करत असताना तेथील वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता पोषक राहावे व विद्यार्थ्यांना बेशिस्त निर्माण होऊ नये व कटकटी निर्माण होऊ नयेत अशा नियमांचीच आवश्यकता असते. पहिला आहे विद्यार्थ्यांमधील परस्पर नियम. म्हणजे विद्यार्थ्यांनी एक दुसऱ्यांशी कसे वागावे, वर्गात शिक्षक असताना व नसताना काय करावे, मैदानावर शाळेत वावरत असताना शिक्षणाच्या तासाला व सुट्ट्यांच्या वेळात व खेळताना कसे वागावे याची माहिती नियमांद्वारे विद्यार्थ्यांना द्यावयास हवी. आता नियमांचा उद्देश काय असतो, तर वर्गात व वर्गाबाहेर शांतता असली पाहिजे, सामंजस्य असली पाहिजे आणि मैत्रीपूर्ण वातावरण हे त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. शिक्षक व विद्यार्थी संबंध. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विद्या ग्रहण करायची असते. एवढेच नव्हे तर शिक्षकांना विद्यार्थ्यांची चारित्र्यही घडवायची असते. श्रद्धावान लभते ज्ञान हे विद्यार्थ्यांचे वागणूक नियमातून मध्यवर्ती सूत्र असावे. तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या वागण्यातून शिक्षणाविषयी श्रद्धा, आदर प्रकट होत असावा. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा अनादर व अपमान होणार नाही अशी या नियमात व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी
विद्यार्थ्यांची शालेय व अन्य शालेय शिक्षकांची बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, त्यांच्यासोबत विविध हालचाली करण्याची पद्धत ही नम्रतेची असावी. आज्ञापालन करण्याची वृत्ती जोपासलेली असावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षकाचा संबंध हा असावा. अन्य शालेय कर्मचाऱ्यांसोबत वागण्याचे नियम. शालेय सेवक किंवा कार्यालयीन लिपिक व पर्यवेक्षक यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे व सर्वांशी नम्रतेने वागण्याच्या सूचना ही विद्यार्थ्यांना द्याव्यास. वडील मंडळास मान द्यावा, त्यांचा अनादर करू नये ही पद्धत आहे जी त्यांच्या अंगी रुजवावी. विद्यार्थ्यांना परिसरातील विविध घटकांशी वागण्याचे नियम. शाळेच्या आजूबाजूस वस्ती असते, काही दुकानदार असतात, तर काही लोक असतात. तर आपल्या वागणुकीमुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबद्दल देखील ही सूचना विद्यार्थ्यांना द्यावी. आरडाओरड करत वस्तीमध्ये फिरणे वा खेळणे, घोळका करून रस्त्यावरून जाणे, आजूबाजूस उभे राहणे, हसणे, खिदळणे, गट करून उभे राहणे, त्याच्या नियमांचे पालन न करणे व वाहतुकीस अडथळा निर्माण करणे हे शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्षण नव्हे. त्यामुळे शालेय प्रशासनापुढे अनेकदा कटकटी उभा राहतात. शाळेबाहेरील व्यक्ती विद्यार्थ्यांच्या वाईट वर्तणुकीचे ग्रहणी घेऊन शाळेत येतात किंवा विद्यार्थ्यांना परस्पर चोप देतात. हे असे होऊ नये म्हणून काही नियम विद्यार्थ्यांना घालून देणे. विद्यार्थ्यांकडून अपेक्षा. वरील विविध नियम घालून दिले असले तरी विद्यार्थी सर्वच प्रकारची वागणूक ही नियम अंमलात आणतीलच असे शक्य नाही. विविध प्रसंगी विविध प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांकडून घडत असते. काही वेळा वागणूक ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून घडली जाते. उदाहरणार्थ, एखाद्याने धक्का दिल्यास त्याला प्रतिधक्का विद्यार्थी देतो व त्यातून भांडणे निर्माण होतात किंवा झगडण्याचे निर्माण होते. म्हणून विद्यार्थी अशा प्रसंगी स्वतःवर नियंत्रण ठेवणे शिकलं पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाल्यास तर विद्यार्थ्यांची वागणूक श्रद्धापूर्वक, नम्रपणाचे, संयत आणि संपूर्ण इंद्रियांवर संयम ठेवणारी अशी असली पाहिजे. आता त्यांच्या वागणुकीतून शिक्षक व अशिक्षित व्यक्तींमधील फरक दिसला पाहिजे. उदाहरणार्थ, अशिक्षित व्यक्ती रस्त्यावरून जात असताना आरडाओरड किंवा वेडीवाकडी चालत असतात असे दिसून येतात. परंतु शाळेत शिकत असलेला विद्यार्थी आरडाओरड जात नसावा, रहदारीचे नियम पालन करणारा असावा अशी अपेक्षा असते. आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, आपल्यामुळे दुसऱ्यांना सदैव मदतच व्हावी ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात असली पाहिजे. नेक्स्ट आहे शालेय, सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमांना उपस्थिती व त्यावेळची वागणूक. विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आपली वागणूक ठेवली पाहिजे. शाळेत तर ते शिक्षकांच्या नियंत्रणाखाली असतात, त्यामुळे भीतीने का होईना बहुतांशी विद्यार्थी चांगलेच वागतात. परंतु विद्यार्थ्यांचे खरी कसोटी जी असते ती सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या संदर्भात दिसून येते. म्हणून अशा सर्व कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेऊन चांगल्या रीतीने पार पाडण्याकरता काय करता येईल ते सर्व करण्याची त्यांना प्रयत्न करावयास. उदाहरणार्थ, सार्वजनिक गणेश चतुर्थी असेल किंवा दुर्गा महोत्सव असेल, झेंडावंदन असतील, यामध्ये भाग घेणे व आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे ती चांगल्या रीतीने पार पडणे हे आपले कर्तव्य आहे, ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे. या गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीतून समजून येते. ठीक आहे. सारांश आहे काय बघा. शाळेची प्रवेश नियमावली ठरवताना परिसराचे सूक्ष्म अध्यापन करणे आवश्यक ठरते. तसेच परिसराला शाळेची गरज किती आहे, शाळेला परिसराची गरज किती आहे हे पाहणे आवश्यक आहे. यामुळे वेगवेगळ्या शाळांची
प्रवेश नियमावली ही वेगवेगळी असणे आवश्यक असते. दुसऱ्या कोणा शाळेच्या प्रवेश नियमावलीची निवड उपयोगी ठरेल असे नाही. ही गोष्ट शाळेचा गणवेश निश्चित करताना लक्षात ठेवावयास हवी. शाळांकरिता गणवेश असणे आवश्यक आहे, परंतु त्यांचे घटक, त्यासंबंधित नियम शाळांपरते बदलू शकतात. विद्यार्थ्यांची वागणूक ही बदलू शकते. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.